हॅलो गाईज, आय एम कमल. बघा आपण ना जीके तुम्ही म्हणत होता म्हणून मी जीकेची सुरुवात केली आहे. तर मी जीकेची ई बुक बनवली आहे, माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे ना, मी व्हॉट्सअपवर टाकलाय. जीकेची ई बुक बनवली, बघा तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. बघा आपण काय केलंय, जीकेची आहे ना ई बुक बनवली आहे. खूप जणांना समजलं नाही ते, म्हणजे ई बुक बॅच कसं आहे बघा. मी काय करत आहे की आता माहिती आहे का, जे जीके आहे कोणतं, जे TCS ने घेतलेलं, ठीक आहे, त्याचं आपण काय करत आहे सब्जेक्ट वाईज, है ना, सब्जेक्ट वाईज काय करत आहे ई बुक बनवत आहे. म्हणजे कसं, जसं बघा आता आपण हिस्ट्रीचं मी तुम्हाला प्राचीन इतिहास दिलं, ठीक आहे. लोकांचं माहिती आहे का 140 पेजमध्ये पूर्ण जीके संपून जातं, आणि मी काय केलं की माझं फक्त 114 पेजमध्ये, ते पण फक्त माहिती आहे का प्राचीन इतिहास संपलाय, फक्त प्राचीन इतिहास संपलाय. ठीक आहे ना. हा पूर्ण PDF मला असं वाटते 300+ पेजचा जाईल, नाही तर मग 250 पेजचा जाईल. ठीक आहे. आणि प्राचीन इतिहासमध्ये कमीत कमी 2050 प्लस प्रश्न असतात. किती? 2050+ प्रश्न असणार. ठीक आहे. तसंच माहिती आहे का, आपण बघा हे तर झालं इतिहास झालं, ठीक आहे ना. इतिहास हे जाईल कमीत कमी 2500. मग आपण पॉलिटी घेऊ, ठीक आहे ना. पॉलिटी पण मला असं वाटते 2000+ जाईल ही पण प्रश्न. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे आहे प्राचीन, मध्यकालीन आणि हे माहिती आहे का लेवल वाईज आहे. जसं माहिती आहे का लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5, लेवल 7 असं मी केलं आहे. ठीक आहे. इतिहास झालं, मग पॉलिटी झालं, मग समजून घ्या सायन्स. ठीक आहे ना. सायन्स कमी येते पेपरमध्ये, तर याचे आपण 1500+ घेऊ. ठीक आहे. 1500 ते 2000. ठीक आहे. सायन्स झालं, इतिहास झालं, पॉलिटी झालं, सायन्स झालं. अजून कोणतं सब्जेक्ट बाकी आहे? इकॉनॉमिक्स. इको तर ठीक आहे कमी येते, हा करंट अफेअरमध्ये जास्त येतो. त्याचे आपण मला असं वाटते 1000 प्रश्न. ठीक आहे. 1000 ते 500 फक्त. ठीक आहे. कारण हा कमी येतो. टीचर्सला म्हणजे कमी येतो, हा करंट अफेअरला धरून जास्त येतो. ठीक आहे. इतिहास, पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमिक्स, मग काय झालं भूगोल. हा महत्वाचा आहे. भूगोल आपण काय करू, 2000 क्वेश्चन काढू महत्वाचे. त्याच्यापैकी मला असं वाटते 1000 क्वेश्चन जे राहील ना, ते आपण याचे घेऊन घेऊ भारताचे भूगोल, आणि 500 जे प्रश्न आहेत ते आपण घेऊन घेऊ भारताचा भूगोल. ठीक आहे. आणि जर वाचले तर 500 प्रश्न आपण महाराष्ट्राचा भूगोलचे टाकून देऊ. ठीक आहे. हा, या प्रकारे आपण काय करू, इतिहास झाला, पॉलिटी झाला, सायन्स झाला, इकॉनॉमिक्स झाला, भूगोल झाला, हे सगळे सब्जेक्ट माहिती आहे का आपण कव्हर करणार आहे. कशामध्ये? ई बुकमध्ये. ठीक आहे. जर तुम्ही बघा, जर ई बुक आहे ना, तुम्ही आज जर परचेस केली, ठीक आहे, तर आज फक्त 51 प्राइस आहे. किती? 51 प्राइस आहे. ठीक आहे. आणि संध्याकाळी 6च्या नंतर जर केलं तर प्राइस किती आहे? 99 प्राइस आहे. ठीक आहे. किती? 99 प्राइस आहे. आणि 1 तारखेच्या नंतर जर केला तर किती प्राइस होईल? 199 प्राइस होईल. ठीक आहे. आणि आठवण ठेवा, PDFचं माहिती आहे का काम चालू आहे. तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करू शकता 51 रुपयामध्ये. तर जसं जसं PDF मला असं वाटते हिस्ट्रीच्या संध्याकाळी किंवा उद्या होऊन जाईल, तर तिथे ग्रुपमध्ये होऊन जाईल ॲड, ज्या ग्रुपमध्ये हे लोक असणार, म्हणजे पेड केलेले. ठीक आहे. फक्त आज 5 वाजेपर्यंत 51 रुपये आहे. मग 6 वाजता नंतर हे फीस माहिती आहे का 99 होणार आहे, आणि 1 तारखेनंतर 199 होणार आहे. ठीक आहे. हे सगळं या ग्रुपमध्ये राहील. ठीक आहे. आता क्वेश्चन कोणत्या लेवलचे आहेत ते मी तुम्हाला दाखवतोय. चला बघू. बघा काय म्हटलंय, प्राचीन इतिहास. बघा लेवल 1 चे क्वेश्चन आहे. किती आहे लेवल 1 चे क्वेश्चन? किती आहे? 100 क्वेश्चन. बघा एक मिनिट हा, छोटा करून घेतो ना, कारण खूप सारे क्वेश्चन यायला पाहिजे ना आपल्याला, त्याचं डिटेल पण सांगायचं आहे ना मला. बघा काय म्हटलंय, हडप्पा संस्कृती कोणत्या वर्षी लागला? हा कोणत्या वर्षी लागला? त्या शोध लागलाय 1921 ला हडप्पा संस्कृतीचे. ठीक आहे. एक मिनिट, थोडंसं छोटं करायला लागेल वाटते. ठीक आहे ना, एक मिनिट गाईज. ठीक आहे ना. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला? तो लागला 1921 ला. आता त्याचं स्पष्टीकरण बघा. दयाराम साहनी यांनी 1921 मध्ये किंवा 1921 मध्ये हडप्पा येथील उत्खनन केले, ज्यामुळे संस्कृतीचा शोध लागला. आता बघा एक ट्रिक सांगतो तुम्हाला. ही ट्रिक आहे हदरासी. ठीक आहे. आठवण ठेवा. काय ठेवा? हदरासी. ह वरून का होऊन जाईल? हडप्पा. ठीक आहे. द वरून का होऊन जाईल? दयाराम साहनी. रा वरून का होऊन जाईल? रावी नदी. ठीक आहे. आणि आहे कुठं? हा सिंध प्रांत मध्ये आहे. कळलं? बघा पुन्हा एक वेळा सांगून देतो. हदरासीची ट्रिक म्हणजे काय होते, ह वरून होते हडप्पा, द वरून होते दयाराम साहनी, रा वरून होते रावी नदीच्या तटावर आहे. ठीक आहे हडप्पा संस्कृती, आणि सी वरून होते सिंध प्रांत. सिंध प्रांत मध्ये आहे. ठीक आहे. कळलं? चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. सेकंड क्वेश्चन काय म्हणताय, सिंधू संस्कृतीतील लोकांचे, एक मिनिट, एक फोन आहे. हॅलो बोला.
हा बघा, सिंधू संस्कृतीतील लोकांचे मुख्य पीक कोणते होते? मुख्य पीक कोणते होते? गहू होते, तांदूळ होते, बार्ली होते की सर्व होते? आठवण ठेवा, मुख्य विचारले, मुख्य म्हणजे काय होते ते? गहू होते. स्पष्टीकरण बघा, गहू आणि बार्ली ही सिंधू संस्कृतीतील लोकांची महत्वाची प्रमुख पीक आहे. बघा फर्स्ट ऑप्शन माहिती आहे का? हा आहे. ठीक आहे. आणि ऑप्शन मध्ये जर असं असतं की व ब सॉरी अ व क, तर माहिती आहे का आन्सर हा झाला असता. ठीक आहे. पण याच्यात दोन पैकी एक दिला ना, आणि मेन जो महत्वाचा होता ना तो गहू होता. ठीक आहे, आठवण ठेवा. नेक्स्ट, मोहनजोदडो या शब्दाचा अर्थ काय होतो? बघा, मोहनजोदडो शब्दाचा अर्थ काय होतो? तो होता मृताचा ढिगारा. ठीक आहे ना, मृताचा काय होते? ढीग. आणि सिंधी भाषेत सुद्धा विचारला याला की सिंधी भाषेमध्ये मोहनजोदडोचा अर्थ काय होते? तो होते मृताच्या टेकड्या, मृताचा टेकडा, टेकडी, किंवा मृताचा टीला सुद्धा म्हटलं जातं. मृताचा टीला सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊ. एक मिनिट घ्यायचं, क्वेश्चन थोडं छोटं करून घेतो कारण या साईडला मग यायला प्रॉब्लेम होतो. चला ठीक आहे ना. बघा काय म्हणताय, हडप्पा संस्कृतीतील ग्रेट ब्राथ माहिती आहे ना, तो महास्नानगृह. ठीक आहे, म्हणजे आंघोळ करण्याचे स्थान ते कोठे सापडले होते? आठवण ठेवा, हे इझी आहे क्वेश्चन आणि हा सगळ्यात जास्त प्रश्न माहिती आहे का टीचर्सला विचारलेला आहे. सगळ्यात जास्त वेळा टीचर्सला विचारलेला आहे. याचा आन्सर काय आहे? मोहनजोदडो. स्पष्टीकरण काय आहे ते बघा. मोहनजोदडो एक विशाल सार्वजनिक स्नानगृह सापडले जे ग्रेट ब्राथ म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. एक मिनिट गाईज. हॅलो गाईज, आय एम कमल. बघा आपण टीचरची ई बुक बनवली आहे. ठीक आहे ना, PYQ बेस्ड आहे. ठीक आहे ना, सॉरी PYQ बेस्ड म्हणजे जे TCS ने प्रश्न घेतले आहे ना त्याच प्रश्नावर आधारित बनवलेला और मॅक्झिमम क्वेश्चन जे आहे ना PYQ टाकले मी. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा किती शिफ्टला अनालिसिस करून केलं आहे आपण? 300 शिफ्टला अनालिसिस केलं आहे आणि समाज कल्याण पर्यंत हे अपडेट आहे. ठीक आहे, समाज कल्याण पण अपडेट आहे. आणि याच्यामध्ये लेखा कोशागारचे मी 4 ते 5 शिफ्ट आहे ना ते पण मी ऍड केले आहे. ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय काय आहे? समानार्थी शब्द आहे 500, विरुद्धार्थी शब्द 500, वाक्यप्रचार आहे 300, मराठी म्हणी आहे 300, शब्दसमूह 400, जोडीने येणारे शब्द आहे 500. नेक्स्ट अजून काय? प्राणी व त्यांची आवाज 50, ध्वनी आणि समुदर्शक 50 आहे. ठीक आहे. तर बघा, जर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. प्रिंट काढता येते याची. ठीक आहे. जर PDF हवी असेल तर 51 रुपये पेमेंट आहे आणि पूर्ण टीचरवर बेस्ड आहे. आणि एक आठवण ठेवा, हे इम्पॉर्टंट न्यूज, जर तुम्ही मराठीची PDF घेतली ना तर जे GK मॅरेथॉन होतात यूट्यूबला नाही का, तर ते तुम्हाला त्याची PDF फ्री राहील. ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हां, नेक्स्ट क्वेश्चन. वैदिक काळात आर्य या शब्दाचा अर्थ काय होता? आर्य म्हणजे काय होते? हे होते श्रेष्ठ लोक. श्रेष्ठ लोक किंवा श्रेष्ठ व्यक्ती म्हणू शकतो. आणि आठवण ठेवा, याला उच्चवर्गीय सुद्धा म्हणतात. उच्चवर्गीय लोक. ठीक आहे. आणि हे कोण असतात? ते श्रेष्ठ व्यक्ती असतात. कोण असतात? आर्य. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय? ऋग्वेदात किती मंडले आहेत? हा इम्पॉर्टंट आहे, याला इम्पॉर्टंट करा. हा टीचर्सला पण खूप वेळा आलाय. ऋग्वेदला किती मंडलामध्ये, किंवा असं विचारते की ऋग्वेद किती पुस्तकामध्ये किंवा किती भागामध्ये विभाजित आहे? आठवण ठेवा, पुस्तकामध्ये किंवा किती भागामध्ये विभागला आहे. तर आठवण ठेवा, हा कोणता आहे? 10व्या मंडलमध्ये किंवा 10 भागामध्ये. ठीक आहे. आता हा क्वेश्चन इकडे आलाय ना. ठीक आहे ना, असं घेऊन घेऊ आपण, काही टेन्शन नाही, कारण PDF आहे तर तुम्हाला ऍडजस्ट करावंच लागेल. बघा काय म्हटलंय, गायत्री मंत्र कोणत्या वेदात आढळतो? आठवण ठेवा, तो आढळतो कशामध्ये? ऋग्वेदामध्ये आढळतो. म्हणजे जो विचारला आहे आपल्याला गायत्री मंत्र हा कुठे आढळतो? हा ऋग्वेदमध्ये आढळतो. ठीक आहे ना. थोडंसं डिटेल बघून घ्यायचं. मग काय म्हटलंय? स्पष्टीकरण, गायत्री मंत्र ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलमध्ये आहे. कोणत्या मंडलमध्ये आहे? इम्पॉर्टंट आहे, 3ऱ्या मंडलमध्ये, 3rd मंडलमध्ये. ठीक आहे. आणि गायत्री मंत्र कोणाला समर्पित आहे? ते सूर्यदेवाला समर्पित आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. भारतातील सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही जाऊन बघाल की किती वेळा आलेला आहे प्रश्न. ठीक आहे. तर आठवण ठेवा, ऋग्वेद हा भारताचा प्राचीन जो ग्रंथ आहे, सगळ्यात प्राचीन हा ग्रंथ आहे. प्राचीन ग्रंथ म्हणतात किंवा याला ओल्ड सुद्धा म्हणतात. ठीक आहे.
स्पष्टीकरण मध्ये काय दिलंय बघा, ऋग्वेद हा जगातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथापैकी एक मानला जातो. भारतात तर आहे पण सुद्धा याच्यात सुद्धा एक मिनिट, हा भारतात तर आहे आणि जगातील सुद्धा सर्वात प्राचीन मानला जातो. ठीक आहे. नेक्स्ट, सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले? सगळ्यात पहिले मला सांगा, उपनिषद म्हणजे काय होते? उपनिषद म्हणजे काय होते? उपनिषद म्हणजे होते की गुरुच्या जवळ बसून अभ्यास करणे. ठीक आहे. हा, आणि सत्यमेव जयते कुठून घेतलेला आहे? हा मुंडको उपनिषद इथून घेतलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणताय, सत्यमेव जयते हे भारताच्या राष्ट्रीय बोध वाक्य मुंडकोपनिषद इथून घेतले आहे. माहिती आहे. आता आला गौतम बुद्ध. काय म्हटलं बघा, गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? हा बघा, मी तुम्हाला सांगतो, गौतम बुद्ध जन्म झालाय तो लुंबिनी. कुठे? लुंबिनी, नेपाळ. ठीक आहे. त्याच्यानंतर बोध गया हा येतो बिहारमध्ये. ठीक आहे ना. इथे काय झालंय, ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. ठीक आहे. सारनाथ मध्ये माहिती आहे का, हिला अजून एक नाव आहे, पहिलीचं दुसरं नाव सांगून देतो, तो आहे ऋषीपत्नम. जे सेकंड नाम काय आहे? ऋषीपत्नम आहे. आणि आठवण ठेवा, ऋषीपत्नम मध्ये यांनी हे दिलंय, सगळ्यात पहिले काय म्हणतात, जे भाषण म्हणतात ना, भाषण यांनी इथे दिलंय. ठीक आहे, ऋषीपत्नम मध्ये. आणि आठवण ठेवा, श्रावस्ती मध्ये सगळ्यात जास्त भाषण दिलंय. श्रावस्ती इथे सगळ्यात जास्त. प्रथम कुठं दिलंय? प्रथम दिलंय ऋषीपत्नम किंवा सारनाथ मध्ये. आणि सगळ्यात जास्त कुठे दिले आहे? ते दिले आहे याच्यामध्ये, श्रावस्ती मध्ये. आणि कुशीनगर मध्ये यांची मृत्यू झाली आहे. ठीक आहे, आठवण ठेव, कुशीनगर मध्ये काय यांची मृत्यू झाली आहे. बघा, हाच क्वेश्चन जे सांगितलं होतं मी तुम्हाला. बघा काय म्हटलं, गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कुठे झालं? मी सांगितलं होतं ना, ते कुठे झालं होतं? बोधगयामध्ये. हा कुठे आहे? हा बिहार मध्ये आहे. ठीक आहे ना. स्पष्टीकरण काय दिलं होतं? गौतम बुद्धांना बिहारमधील बोधगया येथील बोधी वृक्षाखाली ज्ञान झाले. आता मला एक सांगा, हा जो बोधी वृक्ष आहे याला कोणी कापलं होतं? जर तुम्हाला माहिती असेल तर, हा बोधी वृक्षाला कोणीतरी कापलं होतं. बघा, आपण मगाशी मी सांगितलं तुम्हाला की बुद्धांनी आपले पहिले प्रवचन, मी सांगितलं होतं ना, मला प्रवचन आठवण होतं, मी भाषण सांगितलं होतं. आठवण ठेवा, भाषण किंवा प्रवचन. ठीक आहे. कुठे दिलं होतं? सगळ्यात अगोदर दिलं होतं सारनाथ मध्ये. ठीक आहे. फर्स्ट कुठे आहे? फर्स्ट विचारलं तर सारनाथ आहे. ठीक आहे. आणि खूप सारे विचारलं की सगळ्यात जास्त तो आहे तुमचं श्रावस्ती. ठीक आहे ना. बोधगया, ज्ञान, लुंबिनी, जन्म सारनाथ फर्स्ट आणि कुशीनगर मध्ये त्यांची डेट आहे. स्पष्टीकरण बघून घ्या. बुद्धांनी आपले पहिले धर्म उपदेश सारनाथ येथे या म्हणजे सारनाथ येथे दिले आहे. आणि या घटनेला काय म्हणतात? जे सारनाथ म्हणजे दिल्ली आहे धर्म उपदेश, या घटनेला म्हणतात धम्मचक्र परिवर्तन. धम्मचक्र प्रवर्तन दिवस. धम्मचक्र प्रवर्तन दिवस. ठीक आहे. बघा, आताच हा प्रश्न माहिती आहे का, त्रिपिटक हा समाज कल्याणला आलेला आहे. त्यांनी विचारलं की त्रिपिटक हा कोणत्या धर्मासोबत संबंधित आहे? ठीक आहे. हा कोणता आहे? हा बौद्ध धर्मासोबत संबंधित आहे. ठीक आहे. हिंदू धर्मासोबत कोणता आहे? गीता म्हणू शकतो किंवा रामायण. ठीक आहे ना. जैन धर्मासोबत कोणता आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. इझी आहे. ठीक आहे ना. सिक्स तर तुम्हाला माहितच आहे, इझी. चला, खाली काय म्हटलंय, खाली थोडंसं डिटेल वाचून घेऊ आपण. बघा काय म्हटलंय, स्पष्टीकरण. त्रिपिटक, विनय पिटक आणि सुत्त पिटक आणि धम्म पिटक हे किती आहे हे विचारतात की जे त्रिपिटक आहे त्यांची संख्या किती आहे? कोणकोणती आहे? 3 आहे. ठीक आहे, आठवण ठेवा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय, वर्धमान महावीर यांचा जन्म कुठे झाला? आता इझी आहे, पावापूरमध्ये. पावापूरमध्ये आहे का याचा आन्सर? सांगा बरं मला, एक मिनिट. की वैशाली आहे? दोन्ही मी डिटेल तुम्हाला कन्फ्युजन तुम्हाला सांगू. बघा, आठवण ठेवा, जन्म त्यांचा वैशालीमध्ये आहे. जन्म त्याच्या वैशालीमध्ये हे दिलंय. बघा, जन्म कुठे दिलाय? वैशालीमध्ये. आणि पावापुरीमध्ये माहित आहे काय आहे? पावापुरीमध्ये त्यांची मृत्यू झाली आहे. पावापुरीमध्ये त्यांची मृत्यू झाली आहे. ठीक आहे. आणि हे अजून वैशाली कुंडग्राम इच्छा काश्मीरमध्ये येते. आता हे डिटेल सांगतो की त्यांचा प्रथम जे आहे ना अनुयायी कोण होता, इथे सांगतो. जे जैन धर्म आहे म्हणजे महावीर स्वामी यांचा प्रथम अनुयायी कोण होता? त्याच्यात जावई होता, आठवण ठेवा.
जावई, आणि या जावईचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगा. इझी आहे. चला ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणताय, 15वा क्वेश्चन, जैन धर्माचे 24वे अंतिम तीर्थकार कोण होते? ठीक आहे, अंतिम तीर्थकार कोण होते बघा. ऋषभदेव, पार्श्वनाथ, महावीर स्वामी, अजितनाथ. आठवण ठेवा, 24वे कोणते विचारलंय, 24वे याचे 2 प्रश्न येते. कधी कधी स्थापना विचारतात, स्थापनामध्ये सुद्धा माहिती आहे का महावीर स्वामीचं असतात आन्सर, महावीर स्वामीचं ऑप्शन असतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट विचारतात की 24वे तीर्थंकर हे सुद्धा विचारतात, आणि विचारतात अंतिम. ठीक आहे, अंतिम तर विचारतात. आणि यांचे जे ब्रह्मचारी आहे ना, म्हणजे 5 यांचे हे आहे जैन धर्माचे, त्याच्यामध्ये पाचवा आर्य आहे ना, ते कोणी जोडलंय, ब्रह्मचार्य. इकडे सांगतो मी, ब्रह्मचार्य हे कोणी जोडलंय, ब्रह्मचार्य 5 आगम मध्ये ते जोडलंय महावीर स्वामी यांनी. ठीक आहे, हा 5वा विचारतात ब्रह्मचार्य कोणी जोडलाय म्हणून जैन धर्मात, ते महावीर स्वामी यांनी जोडलेलं आहे. ठीक आहे. बघा अजून, महावीर स्वामी हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते आणि अंतिम सुद्धा होते, आणि जैन धर्माला त्याचे स्वरूप दिले आहे. हा इथे इझी आहे. नेक्स्ट काय म्हणते, 16वा बघा, चंद्रगुप्त मौर्य कोणाचा पराभव करून साम्राज्याची स्थापना केली? यांनी बघा, सगळ्यात पहिले चंद्रगुप्त मौर्य कोणत्या याच्यासोबत संबंधित आहे, ते आहे मौर्य सोबत. ठीक आहे. आणि यांनी कोणाला, घनानंदला हरवलाय. इथे खाली दिलाय बघा, डिटेलमध्ये सांगून देतो. बघा, चंद्रगुप्त मौर्याने चाणक्याच्या मदतीने नंद घराण्याचे अंतिम शासक घनानंद याला पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली आहे. ठीक आहे ना. आणि मला सांगा, हे कुठे गेला, हा याला सपोर्ट कोण केले, चंद्रगुप्त मौर्यला चाणक्य. याचे अजून नाव काय काय आहे, चाणक्याचे नाव, एक चाणक्य झाला, दुसरा विष्णुगुप्त, चाणक्य, विष्णुगुप्त, आणि तिसरा कोणतं, कौटिल्य. ओके, हे 3 नाव याचे आहे. बघा, आता विचारला 17वा प्रश्न, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? हा तर लिहिलाय चाणक्य, कौटिल्य, आणि याचं अजून नाव काय आहे, विष्णुगुप्त. विष्णुगुप्त. ठीक आहे. आता याला दोन्हीकडून क्वेश्चनला घेऊ आपण. इकडे आहे ना क्वेश्चन, इकडे जाईल मग तो. चला बघा, सांगितलं होतं अर्थशास्त्र कोणी लिहिलाय, हा लिहिलाय चाणक्यानी, आणि एक प्राचीन भारतीय राजकीय ग्रंथ आहे. असं विचारू शकते की भारतात प्रथम प्राचीन भारतीय राजकीय ग्रंथ कोणता, राजकीय ग्रंथ कोणता, असं तुम्हाला विचारू शकते. त्याचा आन्सर काय राहील, इथे आन्सर राहील तुमचं हे वाला कोणतं, अर्थशास्त्र. आणि याच्यामध्ये बघा, याचं नाव माहित आहे का, नाव याचे अर्थशास्त्र आहे, पण याच्यामध्ये माहित आहे का, जे याच्यामध्ये असतात मौर्य साम्राज्यामध्ये आहे ना, मौर्य साम्राज्य याचं जे राजकारभार आहे किंवा राजनीती आपण म्हणतो, हे राजनीती या बुक मध्ये लिहिली आहे. आठवण ठेवा, याच्यामध्ये राजकीय भागात राजनीती लिहिली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता काय म्हटलंय, इंडिका या शब्दाचा लेखक कोण आहे, मेगास्थनीस. मध्ये तुम्हाला कोण होता, हा राहत होता चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये, चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारमध्ये. आणि हा कोणाचा सेनापती होता माहिती आहे तुम्हाला, हा होता सेल्युकस निकेटरचा, सेल्युकस निकेटर. ठीक आहे, त्याचा होता. ठीक आहे ना. चाणक्य, याचे 3 नाव सांगितले मी, चाणक्य, विष्णुगुप्त आणि कौटिल्य. फाहियान हा इम्पॉर्टंट आहे. फाहियान कोणाच्या याच्यामध्ये आला होता काळात, हा आला होता चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये, चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये आला होता. आणि जो होता हुएनसांग, अच्छा एक मिनिट, जो हुएनसांग होता, हुएनसांग हा कोणाच्या काळामध्ये आला होता बघा, ह वरून आठवण ठेवा, ह वरून का होणार, हर्षवर्धन. हुएनसांग कोणाच्या काळामध्ये आला होता, हर्षवर्धनच्या. आणि फाहियान कोणाच्या याच्यामध्ये आला होता, फाहियान हा आला होता चंद्रगुप्त द्वितीय, चंद्रगुप्त, एक मिनिट, हा चंद्रगुप्त. चला ठीक आहे. नेक्स्ट आता विचारलंय, अशोक कोणत्या धर्माचा अनुयायी होता? अशोक कोणता होता, तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अशोक कोणत्या युद्धासोबत संबंधित आहे, तो आहे कलिंग युद्धासोबत.
ठीक आहे ना. कलिंग युद्ध केव्हा झालं होतं? 261 इसवी सन पूर्वी. ठीक आहे. सांची स्तूप हा कुठे? हा सगळ्यात पहिले आहे MP मध्ये सांची. ठीक आहे ना. याला कोणी बनवलं होतं? याला बनवलं होतं अशोकने, सांची का स्तूप. ठीक आहे ना. एक मिनिट गाईज. तर बघा डिटेल दिली आहे. सांची का स्तूप हा सम्राट अशोक यांनी बांधला, जो बौद्ध धर्माशी काय आहे? संबंधित आहे. ठीक आहे. हा ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण करू. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय? शुंग घराण्याची, एक मिनिट गाईज. शुंग घराण्याची स्थापना कोणी केली? ते केली होती माहिती आहे का? कुठे गेला? हा, पुष्पमित्र शुंग यांनी. ठीक आहे. आणि हा कोण होता? आठवण ठेवा, ब्राह्मण होता, शुंगमित्र. ठीक आहे. बघा डिटेल सांगू देतो. स्पष्टीकरण. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर पुष्पमित्र शुंग याने शुंग घराण्याची स्थापना केली. ठीक आहे. नेक्स्ट आहे कनिष्क. हा इम्पॉर्टंट होता हा. बघा इम्पॉर्टंट करून ठेवायला. ठीक आहे. काय माहिती आहे? काय म्हणताय? कनिष्क कोणत्या वंशाचा शासक होता? तो होता कुशाण वंश. कुशाण असं पण लिहिले जाते आणि कुठे कुठे असं सुद्धा असते. तर दोन्ही सेमच आहे. बघून घ्या तुम्ही कुठे कोणता असेल तो. स्पष्टीकरण काय आहे? कनिष्क हा कुशाण साम्राज्यातील एक महान शासक होता, ज्याने बौद्ध धर्माचा प्रसार केला होता. ठीक आहे. बौद्ध धर्माचा प्रसार. नेक्स्ट हा विचारलेला आहे, शक संवंत कोणी सुरू केला होता? ठीक आहे. शक संवंत हा सगळ्यात अगोदर होता हा 78 इसवी मध्ये. ठीक आहे. इसवी सन मध्ये. ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय म्हटलंय? अशोक कनिष्क हे तर काही कामाचं नाहीये. शक संवंत सुरू कोणी केला होता? अच्छा, सुरू केला होता कनिष्क यांनी. ठीक आहे. केव्हा केला होता? कनिष्क याने 78 मध्ये शक संवंत सुरू केला होता, जो भारताचा अधिकृत दिनदर्शिका आहे. म्हणजे काय? तो कॅलेंडर आहे. हा म्हटलं गंधार कला तिथे सामर्थ्य मिळेल. आपण काही छोटं करून घेऊ क्वेश्चनला. छोटं येईल नाही माझ्या हिशोबाने. गंधार कला, एक मिनिट इकडेच आहे ना गंधार कला. इकडे घेऊन घेऊ आपण गंधार कलाचं क्वेश्चन. ठीक आहे. बघा जे गंधार कला आहे ना, ते कोणत्या काळात विकसित झाली? ते झाली कुशाण काळामध्ये. कोणत्या काळामध्ये? कुशाण काळामध्ये. थोडं डिटेल बघून घेऊ. बघा स्पष्टीकरण. गंधार कला ही भारतीय कला आणि ग्रीक कलेचा संगम आहे. कोणाचं? बघा मी सांगतो. हे गंधार आहे ना, याच्यामध्ये एक भारतीय कला आहे, भारतीय, आणि प्लस ग्रीक. या दोघांचं काय आहे? हे मिलावट आपण किंवा त्याला संगम म्हणू शकतो किंवा त्याला मिश्रण म्हणू शकतो. मिश्रण. ठीक आहे. आणि विशेषतः हे जे कुशाण काळात, विशेषतः कनिष्कच्या काळात विकसित झाली. कोणाच्या काळात असं विचारू शकते तुम्हाला की जे गंधार कला आहे ते कोणाच्या काळात विकसित झाली? बघा हे तर माहित आहे कोणाच्या वंशात झाली. वंशात झाली कुशाणवंत, आणि काळात कोणाची झाली? ते झाली कनिष्कच्या. कनिष्क. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा काय म्हटलंय? नालंदा विद्यालय कोणी बांधले? ते कोणी बांधले होते? ते कुमारगुप्त प्रथम. कुमारगुप्त प्रथम होता. ठीक आहे. नालंदा विद्यापीठ हे गुप्त शासक कुमारगुप्त यांनी पहिल्यांदा बांधले, जे प्राचीन काळातील एक महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र होते. आणि विचारू शकतात की कोणत्या म्हणजे वंशाच्या काळात? आठवण ठेवा, गुप्त वंशाच्या काळात. गुप्त वंश याच्या काळात. ठीक आहे. चला ठीक आहे. आजच्यासाठी 25 क्वेश्चन झाले, तर आपण 25 क्वेश्चन राहू देऊ. डेली आपण किती करू? 25. आज थोडंसं मला बाहेर जायचं आहे, तर 25 करू. आणि ते PDFचं वर्क करायचं आहे, टायपिंगचं नाही का, म्हणून ते. ठीक आहे. डेली आपण 25 ते माहिती आहे का 50 प्रश्न घेऊ. ठीक आहे. जसं मला वेळ जास्त असेल तर हे 100 पर्यंत पण जाईल. मी तुम्हाला सांगून देतो. बघा ते GK जे मी सांगितलं ते जर तुम्हाला GK ईबुक बॅच घ्यायची असेल तर मला 7719 सांगतो 7719915057 याच्यावर काय करा, मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे. मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो, किंवा मला कॉल तुम्ही पण करू शकता. ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.